नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. दापूर धुळे येथे एकात्मिक कीटकनाशक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न. हिल इंडिया लिमिटेड, भारत सरकार उपक्रम आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर तालुका जिल्हा धुळे येथे एकात्मिक कीटकनाशक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोके, सचिव शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल हे होते. यावेळी शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय शोभाताई बच्छाव, खासदार लोकसभा क्षेत्र धुळे यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून माननीय रामभाऊ बाळासाहेब भदाने, आमदार धुळे, माननीय प्रतापराव दिघावकर, IPS माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, माननीय दत्ता, सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बाळासाहेब बदाने, वाल्मिक राजाराम प्रकाश, तालुका कृषी अधिकारी धुळे, श्याम गुजर, सरपंच सोनगीर, अरुण शेवाळे, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे तसेच विविध कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर यांनी देखील मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात शेतकऱ्यांना एकात्मिक कीटकनाशक व्यवस्थापन, जैविक कीड नियंत्रण तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपाययोजना आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी सखोल माहिती देण्यात आली. डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर नांद्रे सर, हिल इंडिया लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस तसेच विविध कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी हिल इंडिया लिमिटेडच्या वतीनं V. मुनी पंडित, डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग पुणे, श्री चंद्रकांत मिस्त्री, मार्केटिंग ऑफिसर जळगाव आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोलचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रतिनिधी पंकज जैन, उत्तर महाराष्ट्र यांनी केलं. प्रतिनिधी पंकज जैन, उत्तर महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा.